तुम्ही कशाला त्रास घेतलात? त्रास? आईला लेकीचा कधीही त्रास होत नाही, कळलं? अगदी बरोबर. बरं झालं आलीस सावली. खूप दिवस झाले आपली काही गाठभेटच नाही. बरं वाटलं. हो ना, जमलंच नाही. पण असू द्या, तसंही मला आता या गोष्टीची सुद्धा सवय करून घ्यावी लागणार आहे. असं का बोलतेस? हो म्हणजे बघा ना, तुम्हाला माझी आठवण कुठे येते? तुमची मुलगी आली आहे ना आता, किरण. मग थोरल्या मुलीला विसरलात तुम्ही? ए ए उगाच टोमणे नाही मारायचे. आमच्या आयुष्यात दुसरं कोणी तुझी जागा नाही कोणी घेऊ शकत. वा रे वा. मग आहेच माझी लेक गुणाची. मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता. मी फक्त गंमत केली. बर बरं सावली, मला सांग बाकी सगळं ठीक आहे ना? नाहीये ठीक, म्हणजे एक अडचण आली आहे. वाटलंच मला. तू आलीस तेव्हाच कळलं मला. तुझ्या चेहऱ्यावर ते टेन्शन दिसतंय. सांग काय झालं? भैरवी माईंकडे तारा मॅडमच्या गाण्याचा एक कार्यक्रम आला होता. पण तुम्हाला माहिती आहे तारा मॅडमने आता पिक्चरमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. तर तारा मॅडमच्या शूटिंगचा मुहूर्त आणि तो कार्यक्रम एकाच दिवशी आलाय. म्हणून तारा मॅडमने गाण्यासाठी नकार दिलाय. उत्तम. तारा गाणं गाणार नाहीये ना? अरे उत्तम ना, मस्त. सुंठे वाचून खोकला गेला. तू कशाला टेन्शन घेते? अहो नाही तसं नाही, पण सगळ्यांना निमंत्रण केलंय. खूप खर्च केलाय माईंने. जर हा कार्यक्रम रद्द झाला ना तर माई खूप चिडतील आणि मग त्या चिडल्यावर काहीही करू शकतात. मला फक्त एकाच गोष्टीचं टेन्शन आहे की माझ्या घरच्यांना काही त्रास नाही झाला पाहिजे. ए सावली, त्या भैरवीला घाबरण्याची काही गरज नाही, कळलं ना? आणि आता तू सक्षम आहेस तुझ्या घरच्यांची काळजी घ्यायला. काय उगाच टेन्शन घेतेस? मला पटतंय तुमचं, पण मी दिलेल्या शब्दाचं काय? गुरु म्हणून त्यांचा गंडा बांधलाय मी, याचा तरी मला मान राखावा लागेल ना. बरं ठीक आहे, आता तू म्हणतीयस तर मी घालतो लक्ष, पण हा शेवटचा शिवा. यानंतर असा काही प्रसंग आला तर मी लक्ष देणार नाही. चालेल, आत्ता मदत करा फक्त. बघतो मी काहीतरी. आणि हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय. माझ्या लेकीला त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं करतोय. नाही तर त्या भैरवी वजेला मदत करायची माझी इच्छा नाही. थँक्यू. येते मी. सावकाश जा आणि निश्चिंत राहा. मी आहे. येते. ही मुलगी सगळ्यांचं सगळं करते, सगळ्यांची काळजी घेते. पण देवाने तिच्या नशिबात काय लिहून ठेवलंय कळत नाही. देव पण इतका क्रूर कसा असू शकतो? एवढ्या चांगल्या मुलीच्या नशिबात संतती विरह कसा लिहू शकतो तो? अलका, शेवटी सगळे त्या विधात्याच्या हातात आहे. त्यानं जे लिहून ठेवलंय तेच घडणार. म्हणजे हेच की ताराला गाता गाता अचानक चक्करच आली, ताराचा घसाच बसला, ताराचा आवाजच फुटना, ताराला उलटीच झाली, अशी काहीतरी कारण द्यायची चेपून. कालपर्यंत तर फार गमजा मारत होतीस. हा, मी याव करीन, मी त्याव करीन, मी असंच केलं आणि मी तसंच केलं. फुल कॉन्फिडन्स आहे म्हणे. मला कुठे गेला तुझा तो कॉन्फिडन्स? काय विकून खाल्लास? त्याच कॉन्फिडन्सवर तयार केलं होतं ना तारा मॅडम ना गायला. हा, झाल्या होत्या ना तयार. माती कोणी खाल्ली? मांजरी सारखं आडवं कोण गेलं? तिच्या पिक्चरचा तो प्रोड्युसर. हा, तो मध्ये कडमडला. नेमका बरोबर त्याच दिवशी मुहूर्त ठेवला ज्या दिवशी आपल्याला कार्यक्रम करायचा होता. हो, तो नसता ते टेन्शनच नव्हतं माई. एक करेक्ट बोललीस तू. या सगळ्यात आपल्याला कोण आडवं गेलंय? तर तिच्या पिक्चरचा प्रोड्युसर, हो की नाही? मग जसं आपल्याला सावली त्या दिवशी सांगत होती की आपण त्या प्रोड्युसरलाच भेटून रिक्वेस्ट केली तर, हा, आपण त्याला समजवूया ना की तारासाठी हा कार्यक्रम किती महत्वाचा आहे. या कार्यक्रमामुळे त्यांच्या सिनेमालाही किती फायदा होईल, किंवा सगळी तिकीटं विकली गेली आहे. काय वाटतं तुला? आपण जाऊया का? हां, भेटूया त्या प्रोड्युसरला. आणि हो, तुला तर त्यांचं ऑफिस पण माहिती आहे. हां,
म्हणजे माहितीये ते तारा मॅडमचा आणि सोहमचा पाठलाग करता करता पोचले होते मी तिथं. जाऊया आपण, भेटूया प्रोड्युसरला. माई जरा थांबा. नाही काय आहे म्हणजे तुमच्या लेकीनं स्पष्ट सांगितलंय की ती गाण्याचा कार्यक्रम करणार नाही, त्याच्याऐवजी त्या पिक्चर मध्ये काम करणार. एवढंच नाही, तिनं उघड उघड धमकी दिली मला. म्हणे माझ्या सावलीचं सत्य त्या प्रोड्युसरलाच काय, अख्ख्या जगाला ओरडून सांग, मला फरक नाही पडत म्हणून. ऐका ना माई, नाही म्हणजे तुम्ही तिथं जाल, भांडणं कराल आणि उगाच वाढवा करून ठेवाल म्हणून सांगते मी. भांडण? छे 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 छे, मी कुणाशीही भांडणार नाही. खरंच सांगते, कुणाशीच भांडणार नाही. मी आपलं एकदम हात जोडून नम्रपणे मी त्यांना रिक्वेस्ट करीन की आम्हाला आमचा कार्यक्रम करू द्या. हां, हात जोडून रिक्वेस्ट करीन, भांडण करणार नाही. तुझी शपथ. तयार होऊन येते मी. खूप वेळ झाला ना. हाय तारा, हाय सोम. हॅलो सर. हाय. काय मग निर्णय घेतला? एक मिनिट. मला असं वाटतंय अजूनही निर्णय घेतलेला नाहीये. नाही तसं नाही आहे सर. मी त्या दिवशीच सांगितलं होतं ना तुम्हाला की मी फिल्मसाठी रेडी आहे म्हणून. मला फिल्म करायचीच आहे. रादर मी माझ्या मम्माला सुद्धा सांगितलं की मी फिल्म सोडून शो नाही करू शकणार. गुड. मग काय म्हणाली त्यावर भैरवी? तुम्हाला माझ्या मम्माचं नाव कसं माहीत? अगं, तुझ्या मम्माला कोण ओळखत नाही? प्लस इन्व्हिटेशन सोशल मीडियावर होतं ना, त्यात त्यांचं नाव होतं ना. हो सर, ॲक्च्युली सोशल मीडियावर ह्यांच्या शोची ॲड एकदम धुमाकूळ घालते. खूप तयारी केली होती त्यांनी, पण अनफॉर्च्युनेटली तारा नाही म्हणाली म्हणून त्यांना खूप वाईट वाटलं. बघा, म्हणजे तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकता. मी तुम्हाला अडवलेलं नाही आहे. नाही माझं कन्फर्म आहे. माझा निर्णय पक्का आहे. सर, मी काय म्हणतो, आपण यातून काही मार्ग काढू शकतो का? म्हणजे डेट्स पुढे मागे करू शकतो का? त्यातून काय होईल, ताराला दोन्ही शो पण करता येईल आणि फिल्म पण करता येईल. सोहम, काय बोलतोय तू? आपलं ठरलंय ना. ऐक तारा, शांत हो. हे बघ, मला तुझा निर्णय मान्यच आहे, पण जर प्रयत्न करून डेट्स ॲडजस्ट होणार असतील तर काय हरकत आहे? सोहम, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. असं दोन दगडांवर पाय ठेवून कधीही प्रगती होत नसते. त्यामुळे ताराला तिचा म्हणून निर्णय घेऊ देत. आणि तसंही तिने आजवर फक्त आणि फक्त तिच्या आईच्या इच्छेचा विचार केलाय. तर या निमित्ताने तिला स्वतःच्या इच्छेचा विचार करायची सवय लागेल आणि तो ती योग्यच घेईल. तर तारा, तयार आहेस ना तू? शूटिंगसाठी रेडी? येस सर, मी शूटिंगसाठी तयार आहे. ग्रेट. मग मी तयारीला लागतो. परवापासून शूटिंग सुरू करूया. दणक्यात सुरू करूया शूटिंग. मज्जा येईल. सर, आम्ही येतो. हो, चला ना, मी पण बाहेरपर्यंत तुम्हाला सोडायला येतो. कम.